कल कॉलेज बंद हो जाएगा, तुम मुझसे जुदा हो जाएगी, फिर एक लड़का एक लड़की से मिल नहीं पाएगा, वो जुदा हो जाएगा. कॉलेजची गाणं प्रत्येक कॉलेजमधल्या मुलाला भावतं. कॉलेजची सुरुवात ही अतिशय उत्साहात होते. आयुष्याची वेगवेगळी स्वप्न रंगवत मुलं कॉलेजमध्ये येतात आणि ह्याच कॉलेजच्या आठवणी आयुष्यभर व्याकुळ करतात असं कोणाला वाटत देखील नाही. परंतु कॉलेज संपतं आणि कॉलेजचा गेट म्हणतं, कॉलेजची माती सांगते, पोरा आता तुझ्या खांद्यावरती जबाबदार येणार आहेत. आता दप्तराचं ओझं खाली करून जबाबदारीचं ओझं घे आणि आई वडिलांच्या वाढत्या वयामध्ये त्यांना आधार दे. आयुष्यामध्ये आयुष्याच्या बाजारपेठेमध्ये तू जा, खचखळगे बघ, ठोकरे खा, अपयश हो आणि त्याच्यातून तू तुझं व्यक्तिमत्व अजून समृद्ध कर, अजून विकसित कर. मित्रांनो, कॉलेजचं जीवन म्हणजे काय? नोकरी आणि छोकरी पुरता ऐकाव. जो माणूस, जो मुलगा कॉलेजचं जीवन योग्य रीतीने करतो ना, त्याचं आयुष्याचं व्यक्तिमत्व हे समृद्ध होतं. त्याचं आयुष्य, त्याचं व्यक्तिमत्व हे चार चौघामध्ये उठाळून दिसतं. पण कधी तो खऱ्या अर्थानं कॉलेजची लाईफ जगला असला तर. सकाळी थंडीमध्ये उठायचं, पाण्याला जाळ घालायचा, आंघोळ करायची आणि गावाच्या दिशेने निघायचं. गावात गेल्यानंतर लालपरीनं तालुक्याच्या ठिकाणी बसनं कॉलेजमध्ये जायचं आणि त्या कॉलेजमध्ये गोंधळ, उत्साह, चहा पाण्याची मैफिल, सर्व काही, प्रेम, राजकारण, गप्पा गोष्टी, सवंगडी, जीवाभावाचे मैत्र, सगळं काही कॉलेजमध्ये मिळून जातं. मित्रांनो, 2016 पासून 2022 पर्यंत 5 वर्ष मी कॉलेज केलं. 11वी ते BSc 5 वर्षाचं आयुष्य, समृद्ध आयुष्य जगलो. ते आयुष्य मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही आणि कुणीच विसरू शकत नाही. वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या, सलग 5 वर्ष राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक मी कधीही सोडू दिलं नाही. कायम प्रथम क्रमांकावरती मी राहिलो. कॉलेजमधील वेगवेगळ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, जंगी नियोजन करण्याचं काम 5 वर्षामध्ये मी केलं. 5 वर्षामध्ये कधीही शांत मी राहिलो नाही. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं करण्याचं, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करून दाखवण्याचा प्रयत्न मी केला. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, शिक्षकांचा सत्कार, वेगवेगळ्या प्रसंगी ठोकलेली भाषणं ह्यामधून आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर असतील, कॉलेजमधील वेगवेगळे समारोह असतील, याच्यामध्ये प्रत्येक वर्षी मी सहभागी होत गेलो आणि याच्यातून माझं व्यक्तिमत्व घडलं. मित्रांनो, आज मी जे तुमच्यासमोर व्लॉग बनवतोय, प्रत्येक गोष्ट मी आज करतोय, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या कॉलेजचं अतिशय मोठं योगदान आहे. कॉलेजमधील शिक्षकांनी प्रत्येक वेळेस माझ्यासारख्या तरुणांना संधी दिल्या आणि त्या संधीचं सोनं आम्ही करत गेलो. युवा महोत्सवात 2 वर्ष सलग संधी मिळाली. 2 वर्ष कॉलेजसाठी वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक आणण्याचं काम मी केलं. कॉलेजचं जीवन असंच आहे मित्रांनो. हे झालं व्यक्तिमत्व घडवण्याचं. दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये कुणीतरी आपल्याला आवडतं, कुणीतरी आपली वाट पाहत असतं. वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं. गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं. कॉलेजच्या जीवनामध्ये एखाद्याच्या मागं वाट पाहत 3-4 वर्ष कशी जातात कळत नाही आणि एक वेळ येते, कॉलेजमधून ताटातूट होण्याची ज्यावेळेस वेळ येते, त्यावेळेस मात्र कळतं की याच्यामध्ये काहीच पुढं आपलं भविष्य नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाच्या आयुष्यातील समस्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाला पुढं जायचं आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं आठवणीचा व्याकुळ उठतो, विरहाचं दुःख चालू होतं. एका बाजूला आपली जवळची मित्र, जवळची आवडती माणसं, व्यक्ती, मुलगी सर्व काही तुटून जातं आणि दुसऱ्या बाजूला आयुष्याचा, नोकरीचा, रोजीरोटीचा प्रश्न तिथून सुरू होतो. जबाबदाऱ्या खांद्यावरती पडायला लागतात. तो सध्या काय करतोय हा प्रश्न अनेक जण विचारायला चालू करणार असतात आणि ह्या सर्व गोष्टीतून पुढं आपल्याला जायचं असतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं कामाला येतो ते म्हणजे कॉलेजमधील संस्कार, कॉलेजमधील व्यक्तिमत्वाची जडणघडण. तुम्ही कॉलेजमध्ये तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास किती निर्माण केला, 4 माणसामध्ये बोलण्याची कला तुम्ही किती अवगत केली,
एखाद्या कार्यक्रमाचं लिडरशिप तुम्हाला जमते का? तुम्ही कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतलं त्याचं स्किल तुम्हाला जमते का? ह्या सर्व गोष्टी कॉलेज संपल्यानंतर अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच व्यक्तिमत्वाचा खरा विकास घडतो, तो म्हणजे कॉलेजमध्ये. सुटणारं व्यसन नसतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कॉलेज नसतं. कॉलेजला ॲडमिशन घेणारे भरपूर जण असतात, पण कॉलेजसारखं जगणारे फार कमी असतात. मजा मस्ती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तितकंच गांभीर्यानं केलेला कॉलेजचा 3-4 वर्षाचा प्रवास, ह्या सर्व गोष्टीची सांगड घालत आपल्याला पुढं जावं लागतं आणि ह्याच्यातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास घडतो. मित्र जोडलं की लक्षात येतं नेटवर्क कसं तयार करायचं आहे. भाषण ठोकलं की लक्षात येतं आयुष्यामध्ये मार्केटिंग कशी करायची आहे. स्किल शिकलं की लक्षात येतं आयुष्यामध्ये रोजीरोटीचा प्रश्न कसा सोडवायचा आहे. डिसिप्लिनमध्ये राहिलं की लक्षात येतं कष्टाला आणि कष्टाबरोबरच शिस्तीला महत्त्व किती आहे. सगळ्या गोष्टी कॉलेज शिकून जातात आणि कॉलेज आठवणीचं व्याकुळी करतात. आमचं कॉलेज संपून 3-4 वर्ष झाली. आज मागवून बघितलं की कॉलेजचं क्षण बघून अक्षरशः कधी कधी डोळ्यात पाणी येतं. कारण प्रत्येक दिवसाला इथं सध्या संघर्ष आहे. प्रत्येक दिवशी अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्येला भिडताना वाटतं कॉलेजमधील जीवन हे किती चांगलं होतं. जबाबदारीचं ओझं नव्हतं, कोणत्याही समस्येचं भान नव्हतं. लात मारेल तिथं पाणी काढणारं ते रक्त ओसंडून व्हायचं. सकाळी कॉलेजला जाताना अक्षरशः प्रचंड उत्साह अंगामध्ये यायचा. आत्ता जातोय आणि मित्रांना भेटतोय, आत्ता जातोय आणि कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पितोय, असं ते रक्त होतं. ते रक्त बेभान होऊ दिलं नाही आम्ही आणि तुम्हीही होऊ द्यायचं नाही. त्याच शिक्षणाचा, त्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक दिवशी मी माझ्या शेतीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये उपयोग करतो. 4 लोकांना गप्पा होत असताना किंवा माझ्यापेक्षा लहान जी मुलं आहेत कॉलेजमध्ये सध्या, त्यांच्याशी गप्पा मारताना सुद्धा माझ्या जे वाचन चिंतन कॉलेजमध्ये झालेल्या जडणघडणीमुळं मी 4 लोकांना पॉझिटिव्ह सल्ला देऊ शकतो. कॉलेज जीवन हे कॉलेज जीवन आहे. अनेक जण म्हणतात की लवकर रुटीन लागले पाहिजे, लवकर आपलं आयुष्य स्थिर झालं पाहिजे, इतकं वर्ष शिकायची कशाला, तितकी वर्ष. मित्रांनो, नोकरी सध्या कुठूनही मिळू शकते, काहीतरी करून माणूस जगू शकतो, पण व्यक्तिमत्वाचा विकास आहे ना ह्याच टप्प्यावरती होतो कॉलेजच्या वयामध्ये. ही 5 वर्ष योग्य वेळेस मजा मस्ती आणि त्याचसोबत आपल्या जडणघडणीसाठी दिली ना तर कॉलेजसारखं आयुष्य नाही मित्रांनो. म्हणून मी सारखं म्हणत असतो, सुटणारं व्यसन नसतं आणि प्रत्येकाच्या नशिबी कॉलेज नसतं. ही कॉलेजची लाईफ प्रत्येकानं जगावी अशीच माझी आशा आहे. माझ्या या व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्लॉगच्या कमेंटमध्ये तुमचं कॉलेज आयुष्याविषयी काय मत आहे जरूर कळवा.